सुशिक्षितही अंधश्रद्धेच्या विळख्यात. डॉक्टर हमीद दाभोळकरांची चिंता. अलीकडच्या काळात सुशिक्षित लोकही अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दिसत असून ही चिंतेची बाब आहे असे मत डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षात सुशिक्षित लोकांमध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे. केवळ शिक्षणाचा प्रसार झाला तरी अंधश्रद्धेचे निर्मूलन होत नाही असेही त्यांनी नमूद केले. आपल्या शिक्षण पद्धतीत प्रश्न विचारण्याची संस्कृती रुजवली जात नाही. उलट प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीकडे आजही समाजात उद्धट म्हणून पाहिले जाते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन केवळ प्रयोगशाळांपुरता मर्यादित न राहता तो दैनंदिन जीवनातही अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपण किराणा माल घेताना त्याची गुणवत्ता आणि किंमत तपासतो, मात्र भोंडू बाबा आणि बुवांकडे जाताना ही चिकित्सा पूर्णपणे बंद होते, असे सांगत सुशिक्षित समाजातही अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अत्याचाराचे प्रकार घडले मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कसं बघताय याकडे? काय शिक्षणाची गरज वेगळी आहे का? ही खरंच गंभीर बाब आहे की गेल्या काही वर्षांमध्ये सुशिक्षित लोक अंधश्रद्धांना मोठ्या प्रमाणात बळी पडताना दिसत आहेत. शिक्षणाचा प्रचार प्रसार झाल्याने अंधश्रद्धांचं निर्मूलन आपोआप झालेलं नाहीये. याचं महत्त्वाचं कारण की आपल्या शिक्षणामध्ये प्रश्न विचारण्याची संस्कृती रुजवली जात नाही. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला अजूनही उद्धट समजलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला येत्या कालखंडामध्ये प्रश्न विचारण्याची संस्कृती ही शिक्षणामध्ये रुजवणं अतिशय आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ प्रयोगशाळांपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रुजवणं आवश्यक आहे. आपण साधा किराणा माल आणायला जरी गेलो तरी पण किती चिकित्सा करतो, पण भोंदूबाबा बुवांच्याकडे जाताना मात्र ती चिकित्सा पूर्णपणे आपण बंद करून ठेवतो. तर सुशिक्षितांनी हे शिकणं आवश्यक आहे मला वाटतं की नव्याने. आणि आता खूप सारी साधनं उपलब्ध झालेली आहेत, माहिती उपलब्ध झालेली आहे. त्याचा फायदा करून घेऊन सुशिक्षित लोकांच्या मधील या अंधश्रद्धांचं आपल्याला निर्मूलन करायला लागेल.